नमस्कार, टिपिकल शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत झणझणीत असा गावरान चिकन रस्सा. तर चला अगदी सोप्या पद्धतीने आपण हा चिकन रस्सा बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. इथं घेतलेलं आहे मी 1 किलो चिकन आहे. हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हळद पावडर आणि लसूण, अद्रक आणि कोथिंबीर पेस्ट टाकायची आहे. मोठा 1 चम्मच पेस्ट आहे आणि मीठ चवीनुसार. मीठ थोडंसं चिकनसाठी थोडं जास्त मीठ लागतं, थोडं जास्तच घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. इथे एका कुकरमध्ये 1 पळी तेल घेतलेलं आहे. गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे. एक मिडियम आकाराचा कांदा आहे हा. छान परतून घ्यायचा आहे, जास्तही नाही परतायचा आहे. त्यामध्ये लगेच आपण जे चिकन मिक्स करून ठेवलेलं ना ते छान परतून घ्यायचं आहे तेलामध्येच. चिकन छान तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे खूप छान टेस्ट लागते. हे चिकन सूप पण एवढं टेस्टी लागतं ना असं तेलामध्ये छान परतून घेतल्यामुळे. मीठ एकदम बरोबर टाकायचं आहे इथं, मिठानेच छान टेस्ट लागते ना. पाणी सुटेपर्यंत ते झाकून ठेवलं आहे मी थोडंसं. पाहू शकता 2 मिनिट झाकून ठेवलेलं तर किती छान पाणी सुटलेलं आहे. एकदम असं टेस्टी सूप लागतं हे. चिकन शिजवण्यासाठी आपल्याला इथं गरम पाणी पाहिजे आहे ना, मग त्यावरती एक प्लेट ठेवली आहे आणि त्यावरती पाणी गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही साईडला गरम करून घेतलात तरी चालेल. आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला इथं. कुकरमध्ये थोडं कमी पाणी लागतं ना, म्हणून मी चिकन बुडण्या एवढंच पाणी ठेवलेलं आहे. तर चला भाजीची तयारी करूयात चिकन शिजेपर्यंत. इथं मी मोठ्या आकाराचे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून कांदे छान परतून घ्यायचे आहेत. तांबूस रंगावरती कांदा आणि खोबरं आपल्याला इथे जास्त लागणार आहे थोडं. कांद्यापेक्षा थोडंसं खोबरं जास्त घेतलेलं आहे मी इथं. खोबरं पण छान परतून घ्यायचं आहे. तांबूस रंगावरती छान परतून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं 1 टोमॅटो सुद्धा टाकू शकता. मी इथं नाही टोमॅटो टाकलेलं भाजीमध्ये. बिना टोमॅटोची सुद्धा छान होते, पण तुम्हाला जर जास्तच आवडत असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता 1 टोमॅटो. लसूण, अद्रक आणि 1 चम्मच धने इथे छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि सर्व जिन्नस एकत्र मिक्सरमध्ये छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे बारीक. एकदम छान पेस्ट करून घेणार आहे इथं. तर चला आपलं चिकन शिजलं आहे का ते पाहूयात. एकदम मस्त चिकन शिजलेलं आहे, पाहू शकता. चिकन सूपसुद्धा किती छान दिसत आहे हे. खूप टेस्टी लागतं. तर चला इकडं आपण आता भाजीला सुरुवात करूयात. एका पातेल्यामध्ये इथं मी 3 पळ्या तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चम्मच कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि हा खानदेशी मसाला आहे, मटन मसाला आणि घरकुल मटन मसाला आणि सुहाना मटन मसाला टाकणार आहे, कारण आम्ही हाच मसाला रोज डेली यूज करतो. खूप टेस्टी लागतो हा पण मसाला. तुमच्याकडे जो असेल ते तुम्ही टाकू शकता. छान कमी गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे आणि 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि त्यामध्ये आता आपल्याला आपण जे कांदा खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ना, ते छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. जेवढं छान आपण तेलामध्ये छान शिजवून घेऊ ना, तेवढं टेस्ट छान लागते भाजीला. 2 मिनिटं झाकून ठेवलेलं मी तेल सुटेपर्यंत. पाहू शकता खूप छान तेल सुटलेलं आहे. आता आपण जे चिकन शिजवून घेतलेलं आहे ना ते टाकणार आहोत. पाहू शकता. छान हलवून घ्यायचं आहे आणखीन एकदा. तुम्ही अशी ही भाजी ही चपातीसोबत खाऊ शकता. पण मी इथं रस्सा भाजी बनवत आहे ना, त्यामुळे मी आता पाणी टाकणार आहे. पाणी आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकता. तुम्ही अशीही भाजी ठेवू शकता. पाहू शकता किती छान आणि दाटसर अशी भाजी झालेली आहे.
पण मी इथं थोडीशी जास्त जास्त भाजी बनवणार आहे ना, मग मी आणखीन पाणी टाकणार आहे. मला पातळ रस्सा पाहिजे आहे, बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी रस्सा. आणि वरून थोडासा घरकुल मसाला टाकत आहे. हा जो वरून मसाला टाकतो ना आपण, त्याने भाजीला कलर खूप छान येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते. एकदा नक्की बनवून पहा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सुद्धा भाज्या खूप टेस्टी लागतात. जास्त मसाले खाण्यापेक्षा बेस्ट आहे हे. आणखीन थोडासा रस्सा वाढवत आहे मी. पाहू शकता झणझणीत असा रस्सा तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकत आहे मी इथं. काय मस्त दिसत आहे ना भाजी. रस्सा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर चला, तयार आहे आपला चिकन रस्सा. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.